नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आज मी तुम्हाला एकादशी स्पेशल एक उपवासाची खमंग रेसिपी दाखवत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. सर्वप्रथम एक वाटी भगर घेऊ. भगर स्वच्छ निवडून घ्यायची, कारण त्यात खडे असू शकतात. मी निवडून घेतलेली भगर एक वाटी आहे. आपण ती भगर घेतलेली भगर आपण स्वच्छ आधी धुवून घेऊ. धुवून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटं भिजवून देऊ व त्यानंतर भिजलेले भगरीतलं पाणी काढून घेऊ. 15 ते 20 मिनिटानंतर छान अशी भगर भिजून निघते. ती हाताने वैचून काढली की त्यातले खडे एक अर्धा राहिलेला खडा बुडाला राहतो आणि वरची भगर आपण हाताने व्यवस्थित काढून घेऊ. आणि घेतलेली भगर आता मिक्सरच्या भांड्यात बारीक करू. त्यात थोडीशी मिरच्या टाकू. थोडी करून भगर काढून घेऊ. भगरीचं एकदम बारीक करून घेऊ. मी एकत्र टाकली, पुन्हा नंतर काढून घेते. बारीक केल्यानंतर इतकं एकत्र बसणार नाही. मिरच्या आणि थोडे शेंगदाणे त्यात घालून घेऊ आणि घेतलेलं सर्व साहित्य वाटून घेऊ. मिक्सरला बारीक केल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. चला मिक्सरला बारीक करून घेऊ. भगर, मिरची आणि शेंगदाणे मी बारीक करून घेतले आणि एका पातेल्यात काढून घेतले. गॅस सुरू करून घेऊ. त्यावर तवा ठेवू. त्यात भगरीच्या पिठात आणि वाटणात थोडंसं मीठ घालून घेऊ. मीठ घालूच तोपर्यंत आपला तवा गरम झालेला आहे. त्यावर थोडेसे तूप किंवा तेल लावून घेऊत. मी तूप लावत आहे, तुम्ही तेलही लावू शकतात. तूप सारीकडून लावून घ्यायचं, कारण ते केलेला डोसा पलटी लवकर होतो. आणि घेतलेले बॅटर पळीच्या किंवा पळीच्या साहाय्याने सर्व तव्यावर पसरून घेऊ. व्यवस्थित पसरून झाले की त्यावर साऱ्या कडा सारख्या करायच्या आणि एका परातीने झाकून ठेवायचे. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची. गॅसची फ्लेम कमी ठेवली की ते लवकर पलटी होत नाही. तयार डोसा एका उलथण्याच्या साहाय्याने पलटी करून घेऊ. तवा गरम असल्यामुळे त्याला पकडीने धरावे लागते. पलटी करताना थोडेसे सावधगिरीनेच पलटी करणं लागतं, कारण त्याच्या काही कडा चिटकलेल्या असतात. पहा किती खमंग आणि सुरेख रंग आलेला आहे डोशाला. झटपट होणारी आणि 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. दह्यासोबत, चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकतात. मी दही आणि डोसा घेतला, त्यात थोडीशी साखर टाकली. आहे की नाही खमंग रेसिपी, ती पण 5 मिनिटात तयार होणारी. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा.